पिंपळगाव बसवंत शहरातील आझाद नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 वर्षीय बालिका जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चिंचखडी रोड परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे। अनुष्का निक्कम असे जखमी बालकीचे नाव असून अचानक झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ती जखमी झाली। नागरिकांनी तातडीने मदत करत तिला पिंपळगाव बसवंत प्राथमिक रुग्णालयात दाखल केले। मात्र प्राथमिक रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्याने बालिकेला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज लस आणि आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।